संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच आठवड्यामध्ये पावसाने राज्यातील अनेक भागांना चांगलंच झोडपून काढलंय। मुंबई महानगर, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पाऊस काही थांबायचं नाव घेत नाहीये। मात्र त्यामुळे मुंबई शेजारील वसई, विरार, नालासोपारा आणि पालघरचा बराच भाग जो आहे तो पाण्याखाली सुद्धा गेलाय। रस्ते, रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेलेत, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरू लागलंय आणि यामुळे संपूर्ण जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालंय। आणि खरं सांगायचं तर ही काही पहिली वेळ नाहीये। दर पावसाळ्यामध्ये या परिसराची हीच अवस्था होते, मात्र प्रशासन सुस्तावलेलंच पाहायला मिळतंय आणि यावर आजवर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीये। त्यामुळे याविषयी आज आपण सविस्तर बोलणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिसरामध्ये जरा पाऊस पडला की पुराचा वेढा नेमका का लागतोय आणि पाणी ओसरण्यासाठी सुद्धा इतका वेळ का लागतो, या सगळ्याबद्दलच आपण बोलणार आहोत। त्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। मुंबईला लागून असलेलं वसई विरार हे उपनगर गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने विकसित झालंय। मोठमोठ्या इमारती, गृहसंकुलं, त्याचबरोबर वाढती लोकसंख्या आणि वेगाने होत असलेलं नागरीकरण यामुळे या शहराचा चेहरा मोहरा पूर्णतः बदलून गेलाय। मात्र या विकासासोबतच दरवर्षी पावसाळ्यामध्ये पूर येणं ही सुद्धा इथली गंभीर आणि नित्याची समस्या आता बनलेली आहे। काही तास मुसळधार पाऊस पडला की शहरातील अनेक रस्ते, सोसायट्या, रेल्वे मार्ग आणि सखल भाग सुद्धा पाण्याखाली जातो। नागरिकांचं जनजीवन विस्कळीत होतं, रेल्वे वाहतूक ठप्प होते आणि हजारो लोकांना मोठ्या संकटाचा सामना सुद्धा करावा लागतोय। त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की वसई, विरार मध्ये किंवा नालासोपारा, पालघर या सगळ्या परिसरामध्ये दरवर्षी नेमका पूर का येतो आणि हा केवळ निसर्गाचा कोप आहे की मग त्यामागे मानव निर्मित कारणं हे सुद्धा तितकंच जबाबदार आहे, हेच आपण जाणून घेणार आहोत। तसं पाहायला गेलं तर वसई विरार शहर हे सुमारे 380 चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये पसरलेलं आहे। या शहराची भौगोलिक रचना पाहिली तर पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला तुंगारेश्वरचा डोंगराळ परिसर आहे। पावसाळ्यामध्ये डोंगरावर पडणारं पाणी वेगाने खाली येतं आणि समुद्रामध्ये जाण्यापूर्वी ते शहरातील सखल भागामध्ये जमा होतं आणि याच वेळी समुद्राला मोठी भरती आली तर पाण्याचा निचरा पूर्णपणे थांबून जातो। त्यामुळे शहरातील रस्ते, रेल्वे रूळ आणि वस्त्या काही तासांमध्येच पाण्याखाली जातात। दरम्यान गेल्या 10 ते 15 वर्षांमध्ये वसई, विरार, नालासोपारा, पालघर या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढलेली आहे। मुंबईतील घरांच्या वाढत्या किमतींमुळे अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांनी या भागामध्ये स्थलांतर केलंय। औद्योगिक विकासामुळे अनेक परप्रांतीय कामगार सुद्धा इथेच स्थायिक झालेले आहेत। त्याचबरोबर या वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये शहराचं नियोजन मात्र त्यानुसार झालेलं नाहीये। पूर्वी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर मिठागर, शेती आणि पाणथळ जागा होत्या। या जागा ज्या आहेत ते पावसाचं अतिरिक्त पाणी नैसर्गिकरित्या शोषून घेत होत्या, परंतु इमारती, गृहसंकुलं आणि रस्ते उभारण्यासाठी याच जागांवर मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात आला आणि त्यामुळे पाणी शोषून घेणारी नैसर्गिक व्यवस्था नष्ट झाली आणि पावसाचं पाणी थेट रस्त्यांवर आता साचू लागलंय। याशिवाय पूरस्थिती गंभीर होण्यामागे आणखी एक मोठं कारण म्हणजे नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमण। पूर्वी पावसाचं पाणी मोठ्या नाल्यांमधून आणि खाड्यांमधून थेट समुद्रामध्ये जात होतं, मात्र विकासाच्या नावाखाली अनेक नाले इथे बुजवण्यात आलेले आहेत। खाड्यांमध्ये सुद्धा मातीचा भराव टाकण्यात आलाय आणि मोठ्या पाण्याच्या मार्गांऐवजी लहान सिमेंटचे पाईप टाकण्यात आले। त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे कमी झालाय। मुसळधार पाऊस झाला की ही संपूर्ण व्यवस्था जी आहे ती कोलमडते आणि पाणी शहरातच साचून राहतंय। शहरातील अंतर्गत गटार व्यवस्था सुद्धा अनेक ठिकाणी अपुरी आणि सदोष जाणवतीये। अनेक गटारं एकमेकांना जोडलेली नाहीयेत आणि त्यांची क्षमता वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये खूप कमी आहे। त्यामुळे थोडासा जास्त पाऊस झाला तरी सुद्धा गटारं तुंबतात आणि रस्ते पाण्याखाली जातात। याचबरोबर कचरा व्यवस्थापनाची समस्या सुद्धा पूर परिस्थितीसाठी मोठ्या प्रमाणात जबाबदार ठरतीये। अनेक ठिकाणी प्लास्टिक, घरगुती कचरा आणि बांधकामाचा मलबा थेट नाल्यांमध्ये टाकला जातोय। त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नाले तुंबलेले असतात। दरवर्षी नाले सफाईवर कोट्यवधी रुपये खर्च केलेले असले तरी सुद्धा प्रत्यक्षात अनेक ठिकाणी गाळ पूर्णपणे काढला जात नाही। अनेकदा काढलेला गाळ हा नाल्यांच्या कडेलाच ठेवला जातो आणि पहिल्याच पावसामध्ये तो पुन्हा नाल्यामध्ये वाहून जातोय। पुराचा सर्वात मोठा परिणाम पश्चिम रेल्वेवर सुद्धा आता होताना दिसून येतोय। विशेषतः नालासोपारा आणि वसई रेल्वे स्थानक परिसरात रुळांवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झालीये। लाखो प्रवाशांचा मुंबईशी संपर्क तुटतो आणि 5वी आणि 6वी रेल्वे मार्गिका उभारताना काही पाणथळ जागांमध्ये सुद्धा भराव टाकल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह जो आहे तो अडल्याचं सुद्धा आता बोललं जातंय।
दरम्यान त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्रितपणे कायमस्वरूपी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं सुद्धा आता नागरिकांकडून वारंवार बोललं जात आहे। दरम्यान यंदाच्या मुसळधार पावसामुळे सुद्धा वसई, विरार, नालासोपारा, पालघर परिसरामध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे। विरारमधील बोळींज, फुलपाडा, मनवेलपाडा, त्याचबरोबर डीमार्ट परिसर, स्टेशन परिसर, कारगिल नगर, त्याचबरोबर नालासोपाऱ्यातील मोरेगाव, तुळींज रोड, आचोळे रोड, ओसवाल नगर, त्याचबरोबर अलकापुरी, सोपारा गाव, उमराळे आणि वसई पूर्व पश्चिम मधील अनेक भाग 3 दिवस पाण्याखाली होते। अनेक घरांमध्ये मैला मिश्रित पाणी सुद्धा शिरलंय। अन्नधान्य, फर्निचर आणि संसारोपयोगी ज्या वस्तू आहेत त्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दूध आणि भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा सुद्धा पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झालाय आणि या सगळ्या पुरामुळे आणखी एक मोठी समस्या निर्माण झाली आहे, ती म्हणजे वीज पुरवठा खंडित होणं। वसई पश्चिमेतील सनसिटी येथील मुख्य वीज उपकेंद्र पाण्याखाली गेल्यामुळे खबरदारी म्हणून अनेक भागातील वीज ही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। परिणामी सनसिटी, गास, त्याचबरोबर निर्मळ, नालासोपारा आणि विरार मधील अनेक नागरिकांना सलग 3 दिवस अंधारामध्ये राहावं लागलंय। वीज नसल्यामुळे मोबाईल चार्ज करता येत नव्हते, इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद पडली होती आणि मोबाईल टॉवर सुद्धा बॅकअप संपल्यामुळे अनेक नागरिकांचा बाहेरील जगाशी सुद्धा संपर्क तुटला। त्याचबरोबर वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काम सुद्धा पूर्णपणे ठप्प झालं। दरम्यान 2018 मध्ये आलेल्या मोठ्या पुरानंतर महापालिकेने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था आणि IITच्या तज्ञांकडून अभ्यास करून घेतला होता। या अहवालामध्ये नैसर्गिक नाले मोकळे करणं, त्याचबरोबर कल्व्हर्ट बांधणं, रस्त्यांची उंची वाढवणं आणि धारण तलाव विकसित करणं अशा अनेक उपाययोजना सुद्धा सुचवण्यात आल्या होत्या। नालासोपाऱ्यातील निळेमोरे, गोगटे सॉल्ट आणि नायगाव इथे धारण तलाव उभारण्याचं नियोजन सुद्धा करण्यात आलं। मात्र अनेक वर्ष उलटून सुद्धा या प्रकल्पाची पूर्ण अंमलबजावणी इथे झालेली नाहीये। निळेमोरे धारण तलावासाठी अनेक वेळा निविदा काढण्यात आल्या, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने प्रकल्प रखडला असून आता सुमारे 400 कोटी रुपयांचा नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय। तज्ञांच्या मते वसई विरार मधील पूर हे केवळ नैसर्गिक आपत्ती नसून ती मोठ्या प्रमाणावर मानव निर्मित समस्या किंवा संकट आहे असं म्हणता येणार आहे। नैसर्गिक नाले, खाड्या आणि पाणथळ जागांवरील अतिक्रमण हटवणे, धारण तलाव तातडीने विकसित करणे, त्याचबरोबर आधुनिक ड्रेनेज व्यवस्था उभारणे, कचरा व्यवस्थापन प्रभावी करणे आणि दीर्घकालीन पूर नियंत्रण आराखडा तयार करणं ही इथली आता प्रचंड गरज सुद्धा बनलेली आहे। वसई विरार हे देशातील वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे, मात्र नियोजनाशिवाय झालेल्या विकासाची किंमत आता मात्र इथल्या नागरिकांना दरवर्षी पुराच्या रूपाने मोजावी लागते। त्यामुळे जर प्रशासनाने आणि संबंधित यंत्रणांनी आता तरी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना केल्या नाहीत तर मात्र भविष्यात ही पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये। त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया, मात्र आता इथली परिस्थिती नेमकी कधी सुधारते याचकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि आपण भेटूया आता पुढच्या एका व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या विषयासोबत। मात्र तोपर्यंत तुम्ही असेच महत्त्वाचे विषय पाहण्यासाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका।